आता आम्ही इकडे उठलोय आणि नाश्ता करायला आलोय. मी इकडे घेतलाय पराठा, पोटॅटो वेजीस, वॉटरमेलन, ऑरेंज ज्यूस, चॉकोस आणि पॅनकेक्स. सो हा आहे माझा आत्ताचा आउटफिट. आता आम्ही कुठच्या तरी मॉलला चाललो आहे. तिकडनं मग ग्लोबल विलेज आणि मिरेकल गार्डनला आम्ही जाणार आहोत. सो लेट्स गो. आम्ही आता इकडे मिरेकल गार्डनला आलेलो आहे. तिथे आता आताच कळेल. This is the entrance of Miracle Garden. एंट्रीलाच इकडे 2 घोडे लावलेले आहेत त्यांनी. पर्स घेऊन जा सोनार. हा वाव. काय होत नाही. मी सांगतो ना नवीन घे मोबाईल. मी वाव. यार एवढं ब्युटिफुल गार्डन आहे हे. आम्हाला आमच्या गाईडने सांगितलेलं होतं की इकडे अप्रॉक्सिमेटली 1.5K किंवा 1.5 मिलियन प्रकारची झाडं आहेत. त्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता किती सुंदर आणि अप्रतिम गार्डन आहे. Now this is the entry for some castle. So beautiful. This is the castle. Hello. This is some, I guess, a clock which shows the timing of Dubai. The first time. At the entry there were horses and here there are elephants. There is also a plane made up of flowers in the Miracle Garden.
Now we have reached at the global village. Actually ते exit होता. This is the entry of the global village. ह्याचं पण बांधणं थोडं कॅसल सारखं आहे. लेट्स सी आता आतमध्ये कसं आहे. वेलकम टू द ग्लोबल विलेज. This is the inside of the global village. Just when you enter, this is the view. ॲक्च्युअली हे ग्लोबल विलेज म्हणजे इकडे सगळे आय गेस पूर्ण देशांचे तिकडचे ट्रेडिशन, तिकडचं फूड असं काय काय इकडे असणार आहे. कारण आता हे बघा, हे इकडे कुवेतचं आहे तर तिकडे आतमध्ये कुवेतचं फूड आहे. तसंच आता इकडे इजिप्तचं आहे तर तिकडे पण तिकडे इजिप्शियन लोकांचं फूड वगैरे, तिकडचं लोकल फूड, स्ट्रीट फूड, असं हे सगळं ग्लोबल विलेज आहे. चला एक्सप्लोर करूया सगळं. दिस इज येमन, बहरान, इजिप्ट and let's see, oh yeah, that is Morocco and I don't know which country that is, but there are many countries here. हे आता इकडे इंडियन फूड, फास्ट फूडचे स्टॉल्स इकडे लागले आहेत आणि इकडे आहे आपला इंडियाचा मॉल. Global village is quite good. It covers all the countries. टिपिकली इंडिया सारखं केलं नाही त्यांनी. समोर एक सोल्जर, शिलेदार, हत्ती, एकदम प्रॉपर ओल्ड टाईप असं बांधलं नाही. These are the stalls, actually shops inside the India monument. It represents the stores from different states like Kashmir, etc. भाई साहब, ही लोक कशी काय बसतात रे ह्याच्यात. खतरो के खिलाडी. These are the rides in the global village. It's quite scary. So guys, this is the night view of the global village. रात्री ग्लोबल विलेज दुपारपेक्षा अजून चांगलं दिसतं कारण जे लाईटिंग वगैरे आहे त्याच्यामुळे त्या अख्ख्या पॅलेसेस म्हणा किंवा त्या बिल्डिंग्स म्हणा त्याला अजून लुक येतो. हे बघा, इंडियाची बिल्डिंग्स आहे. लाइटिंग्सने शो आला है ना. यार एव्हरीथिंग इन नाईट जस्ट लुक्स वाव. आता तुम्ही इकडे बघा, हा अम्युजमेंट पार्क जेव्हा लाईट्स लागल्या आहेत तेव्हा किती सुंदर दिसतोय. Now we are just roaming on the streets of Global Village. That is Bangladesh, Sri Lanka. This one is UAE. Here is Pakistan.
तुर्की, कुवेत, येमेन. हे जर तुम्हाला सगळं प्रत्येक बिल्डिंग जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला मिनिमम 5 ते 6 तास हे लागणारच आहे. आणि ते तुम्ही 5 ते 6 तास असून पण तुम्ही फिरूच नाही शकणार, कारण पहिल्याच 1-2 तासात तुमचे पाय दुखणार आहेत. बट सगळं खूप मस्त आहे. आमचं ग्लोबल विलेज फिरून झालेलं आहे. आम्ही तसं फक्त 30 to 40% आय गेस फक्त कवर केलं आहे, पण त्याच्यातच एवढं भारी वाटलं आहे. आय डू रिकमेंड दॅट यू कम हिअर. आय डू रिकमेंड दॅट यू कम इन दुबई वन्स इन अ लाईफ. जस्ट फॅब्युलस. आम्ही आता ग्लोबल विलेजपासून निघालो. देशो हॉटेलला जेवण केलेलं आहे आणि आता वी आर गोइंग बॅक टू आवर हॉटेल. It's our last day in Dubai and we are gonna miss it. ऐसे ना जाओ पिया, तू जा ले.